सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. स्वतःवर विश्वास ठेवा, संघर्षातूनच यश मिळते. प्राध्यापक जयसिंग सावंत. आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवून सातत्याने प्रयत्न करावेत. संघर्ष जितका मोठा तितके यशही मोठे असते, असे प्रतिपादन व्याख्याते जयसिंग सावंत यांनी केले. वळसंग येथील श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूल व भाग्यश्री माळी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व्याख्यानमालेत त्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न पहा आणि त्या स्वप्नांना मूर्त रूप देण्यासाठी अथक प्रयत्न करा. लहान सहान अडचणी व संकटांनी डगमगून जाऊ नका. संघर्ष जितका मोठा, यश त्याहून मोठे असते, असे ते म्हणाले. यंदा 7व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्रा. सावंत यांनी गुंफले. जगायचे आहे हसत या विषयावर बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर घडविणे, संस्कारांचे महत्त्व, वाचनाची सवय आणि जीवनातील सकारात्मकतेचे मोल याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या 2 दिवसीय व्याख्यानमालेचे उद्घाटन उद्योजक राजेंद्र शंकर चमकेरी यांच्या हस्ते शनिवार दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी झाले. सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक कपिलदेव काशीराम पारसे हे प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वळसंग ग्रामपंचायतीच्या सरपंच पूजा रमेश माळी होत्या. हायस्कूलच्या पटांगणावर हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या व्याख्यानमालेच्या प्रारंभी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्राध्यापक सावंत यांनी सहजसोप्या भाषेत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कधी मराठी व हिंदी कवितांच्या ओळी तर कधी थोरामोठ्यांच्या जीवनातील प्रसंग सांगून प्रबोधन केले. पुस्तकांशी मैत्री करा, ज्ञानात भर पडते. वाचन हेच आपल्याला वाचवते. थोरामोठ्यांच्या जीवनचरित्रातून यशस्वी जीवनाची सूत्रे सापडतात. कोणत्याही क्षेत्रात काम करा, पण त्यात मोठे व्हा, त्यासाठी स्वप्न पहा, असा संदेश त्यांनी दिला. यावेळी तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या एका विद्यार्थिनी खेळाडूला प्रा. सावंत यांच्या हस्ते 500 रुपयांचे बक्षीस देण्यात आले. त्या विद्यार्थिनीने हे बक्षीस शाळेला भेट म्हणून दिले. ही बाब उपस्थितांच्या विशेष कौतुकास पात्र ठरली. संस्थेचे चेअरमन व ट्रस्टचे अध्यक्ष CASV माळी यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. मुख्याध्यापक गणी काकतीकर यांनी स्वागत केले. या प्रेरणादायी व्याख्यानाला शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.